महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी स्थापत्य विभाग 2023चा अंतिम निकाल शुक्रवारी लागला। त्यामध्ये परीस सुरेश गायकवाड यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय। तो आता उपकार्यकारी अभियंता पदावर रुजू होईल। राज्यातील पाणी पुरवठा अगर जलसंपदा विभागात संधी मिळू शकते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा मनोरमा बँकेचे कार्याध्यक्षा सौ अस्मिता गायकवाड व सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र आहेत। परीस गायकवाड हे ऑगस्ट 2019 पासून महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते। ते वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे विभागात शाखा अभियंता या पदावर सेवा बजावत आहेत। आपली नोकरी सांभाळत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। परीस गायकवाड यांचे शालेय शिक्षण सोलापुरातील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये झाले। पुढे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा शासकीय तंत्रनिकेतून सोलापुरात पूर्ण केला, तर उच्च शिक्षण मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बीटेकची पदवी मिळवली। त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया परीक्षेत राज्यात 10वी रँक पटकावून त्यांनी शासकीय सेवेत प्रारंभ केला होता। विशेष म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलेले सुमारे 2 डझन विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत। ते उत्तम मार्गदर्शक म्हणून देखील परिचित आहेत। त्याचे मूळचे गाव बार्शी तालुक्यातील शेळगाव आहे। त्याचे आजोबा भालचंद्र तुकाराम गायकवाड हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत।